नमस्कार, मी प्रियंका स्वरसाज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण घरच्या घरी शिकंजीचा मसाला बनवणार आहोत व 3 फ्लेवरचं ड्रिंक आज बनवणार आहोत। मसाल्यासाठी मी इथे 4 चमचा जिरे घेणार आहे। तुम्ही जिरा पावडर देखील इथे वापरू शकतात। 1 चमचा काळे मिरे आपण इथे घेणार आहोत। त्यानंतर 4 ते 5 काड्या दालचिनी आपण इथे वापरणार आहोत। त्यानंतर 2 चमचे काळं मीठ मी घेतलेलं आहे। त्यानंतर 1 चमचा पांढरं मीठ घेणार आहोत व 1 चमचा सुंठ पावडर आपण इथे वापरणार आहोत। हे सगळं मिक्सरमध्ये घालून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं असल्यास दळून झाल्यानंतर तुम्ही याला गाळून देखील घेऊ शकतात, पण फारशी तशी काही गरज पडत नाही। अगदी फाईन पावडर आपली मिक्सरमध्ये तयार होते व हा शिकंजी मसाला आता तयार आहे। हा शिकंजी प्रीमिक्सचा मसाला तुम्ही हवे तेवढ्या दिवस हवाबंद डब्यात स्टोअर करून ठेवू शकतात। आता पुढील ड्रिंक्स बनवण्यासाठी मी थोडासा पुदिना इथे घेतला आहे। त्याचे पानं आपण काढून घेणार आहोत व हे पानं कुटणीत टाकून आपल्याला थोडेसे क्रश करून घ्यायचे आहेत, ज्यामुळे पुदिन्याचा फ्लेवर छान आपल्या ड्रिंक्समध्ये येईल। अगदी थोडेसे वरचेवर आपल्याला हे असे कुटून घ्यायचे आहेत। त्यानंतर पहिलं ड्रिंक आपण पाण्यासोबत शिकंजी मसाला लिंबू टाकून बनवणार आहोत। त्यासाठी ग्लासमध्ये आपण बनवलेलं प्रीमिक्स 1.5 चमचा घालून क्रश केलेला पुदिना मी घातलेला आहे। अर्धा लिंबू आपल्याला इथे पिळून घ्यायचा आहे। त्यानंतर याच्यात आपण थंडगार पाणी ओतणार आहोत व 2-3 आईस क्यूब वरून घालणार आहोत। हे आपलं पहिलं ड्रिंक येथे तयार झालेलं आहे। अगदी छान हे ड्रिंक लागतं। त्यानंतर पुढचं ड्रिंक आपण सोडा वॉटरसोबत बनवणार आहोत। 2 चमचे शिकंजी प्रीमिक्स, त्यानंतर अर्धा लिंबाचा रस, थोडासा क्रश करून घेतलेला पुदिना व यात आता मी बिस्लरीचं सोडा वॉटर यूज करत आहे, ते आपण आधी घालणार आहोत। आधी अर्धाच ग्लास हे घाला, त्यानंतर यात आईस क्यूब घालून घेणार आहोत। याचा फेस होतो व तो ओव्हरफ्लो होतो, त्यासाठी आधी थोडंच हे सोडा वॉटर आपल्याला घालायचं आहे व नंतर आपण थोडंसं अजून घालून याला सर्व करून घेणार आहोत। पुढचा फ्लेवर म्हणजे ऑरेंज शिकंजी आपण बनवणार आहोत। 2 चमचे प्रीमिक्स, त्यानंतर ऑरेंज ज्यूस मी इथे घातलेला आहे। मी मॅप्रोचा ऑरेंज ज्यूस इथे यूज केलेला आहे। त्यात आपण आईस क्यूब घालून घेणार आहोत व वरून थंडगार पाणी ओतून घेणार आहोत। व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपली ऑरेंज शिकंजी बनून तयार होईल। तुम्ही देखील हे ड्रिंक्स बनवून बघा, कसे झाले मला कमेंटमधून कळवा। स्वरसाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।